नमस्कार मित्रमंडळी. तर आज आपण केलेला आहे प्लान शिवनेरी, लेण्याद्री आणि ओझर. परंतु पावसामुळे शिवनेरी किल्ला बंद होता, त्यामुळे आम्ही लेण्याद्री आणि ओझर येथे गेलेलो. आता आपण आहोत लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपती मंदिरासमोर. चाकण, मंचर, नारायणगाव मार्गे जुन्नरला जायचं. 60 किलोमीटर अंतर आहे आणि जुन्नरपासून अवघ्या 6-7 किलोमीटरवर लेण्याद्री हे गणपतीचं ठिकाण आहे. लेण्याद्रीमध्ये गिरिजात्मक गणपती अष्टविनायकापैकी एक आहे. तर हे उंचावरचं डोंगरावर असलेलं एक ठिकाण आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत गिरिजात्मक गणपती समोर आणि हे आहे मंदिर. खूप छान पद्धतीचं आहे. रिमझिम पडणारी पावसाची बरसात, हिरवागार परिसर, ढग दाटून आलेले, खूप छान नयनरम्य असा हा परिसर झालेला आहे.
मंदिराच्या थोडंसं खालच्या बाजूला अशा बौद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय खूप सुंदर पद्धतीने या कोरलेल्या आहेत. अशा या ऐतिहासिक वास्तूचं कोरीव काम, नक्षीकाम खूपच छान दिसते. लेण्याद्रीमध्ये आपलं आता गिरिजात्मक गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघत आहोत ओझरकडे. थोड्याच वेळात आपण आता ओझरला पोहोचत आहोत. साधारणतः 14 ते 15 किलोमीटर अंतरावर ओझर हे अष्टविनायकापैकी एक ठिकाण आहे. आणि नमस्कार मंडळी, आपण आता पोहोचलेलो आहोत ओझरमध्ये. ओझरमध्ये आपली एंट्री झालेली आहेत आणि या एंट्रीलाच इथं आपण आलेलो आहोत. सुंदर दृश्य आहे. अष्टविनायकापैकी हे एक ओझर हे एक ठिकाण आहे. एकूण पुणे जिल्ह्यामध्ये 5 अष्टविनायकाचे गणपती आहेत आणि अहमदनगरमध्ये 1 आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये 2 आहेत. असे एकूण 8 गणपती आहेत. लवकरच आपण बाकीच्या गणपतीला पण जाणार आहोत. तर आज आपण आलेलो आहे तर ओझरला. चला घेऊया दर्शन. आणि मंदिराच्या जवळच कुकडीचं नदीचं पात्र आहे. खूप छान आहे नदी. अशा रीतीने पावसाळ्यामध्ये खूप पाऊस येतोय. खूप छान वाटतं या ठिकाणी. गजब, खूप छान स्वच्छ परिसर आहे मंदिराचा. खूप नयनरम्य वाटतंय, शांत वाटतंय. मंदिराचं दर्शन पण लवकरच होईल. गर्दी दिसत नाही जास्त पावसामुळे. आणि हे आहेत आमचे मित्र अर्जुन माळी साहेब, HDFC बँकेचे लोन देणारे.